कुठलेही राजकीय किनार नसताना बजरंग सोनवणे यांचा एक अनोखा संयोजन झालेला आहे। बजरंग सोनवणे जे खासदार आहेत नवनिर्वाचित, त्यांचं जे कुटुंब आहे आणि अशा पद्धतीनं सकाळपासून साधारणतः जे लोक येतात त्यांचं स्वागत स्वीकारताना हे कुटुंब दिसते। कुठल्याही चेहऱ्यावर तर कुठलाही भाव किंवा कुठलाही अंकार सुद्धा तरी दिसून येत नाही। माझ्यासोबत सुरुवातीला जातोय बजरंग सोनवणे पत्नी आहेत, पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम तर मी बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांचे खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते, कारण हा आजचा जो दिवस आहे फक्त त्यांच्यामुळेच आज आलेला आहे। कसा प्रचार सुरू होता, किती वाजता साधारण प्रचार सकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून सुरू असायचा, रात्री कधी कधी 12-1 वाजायचे, पण प्रतिसाद खूप दिवसभरात चांगला मिळायचा, त्यामुळं कंटाळा किंवा आळस आलेला जाणवतच नव्हता। प्रतिसाद खूप छान होता। आई आहेत बजरंग बाप्पाचे, वाटलं होतं मुलगा खासदार अभिमान आहे। बरं, आता कसं वाटतं खासदार झालाय मुलगा तुमचा? शेतकरी होता, रानात काम केलं, आता खासदार झाला म्हणजे आनंद असेल। आईला आनंदच होणार। कसा संघर्ष राहिलाय मुलाचा लहानपणापासून? काय काय नेमकी आवड राहायची बाप्पाची? कधी बाप्पाने म्हणलं होतं की आई मला खासदार व्हायचे, आमदार व्हायचे? आता मुलाकडनं काय अपेक्षा आहे, बाप्पाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? बाप्पांची मुलगी आहे हर्षदा आहेत, डॉक्टर आहेत। सकाळपासून तुम्ही बरोबर मुलामध्ये फिरायची, रिक्षा पुसायला जायची, मी सगळ्यात पहिले जाता प्रचारासाठी निघाले होते बाहेर। पहिले तर मला भीती वाटत होती लोकांसमोर बोलायची, पण पप्पांसाठी काहीतरी आपण पण करावं असं मला मनात होतं, म्हणून मी ते ट्राय केलं आणि सगळ्या लोकांचा एवढा प्रतिसाद होता, सगळ्यांनी एवढं सगळ्यांना समजून घेतलं, माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या पण मान्य करून मला आशीर्वाद दिले आणि पप्पांच्या सगळे सोबत आहेत अशी मला आश्वासन दिलं, त्यामुळे मला पण मनातून जाण्याची, सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे, त्यामुळे मी ते चालू। वाटलं होतं पप्पा खासदार होतील अशा पद्धतीने? शंका होती आधी, असं कधी वाटलं पण नव्हतं, पण जेव्हा सगळं झालं तेव्हा खात्री होती की सत्याचा विजय नक्कीच होणार शेवटी, आणि आत्तापर्यंतच्या एवढं सगळं जे संघर्ष आहे त्याला कधीतरी कुठेतरी फळ मिळतं आणि आत्ता ते शेवटी फायनली मिळाले, तर आपण सगळ्यांना खूप आनंद आहे। आता पुढचं पाऊल, पुढची दिशा, काम करण्याची पद्धत कशी राहील? आतापर्यंत जसं त्यांनी केलं, सगळ्या लोकांची त्यांची भावना, त्यांचे जे काम आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठीच त्यांनी काम केलं आणि यानंतर पण ते तसंच करणार। त्यांचे जे तत्त्व आहेत, त्यांचे जे हे आहेत त्यात ते तडजोड करणार नाही आणि सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथून पुढे 24 तास तयार असतात, जसं त्यांनी शब्द दिले ते त्यावर नक्कीच जाते। नक्कीच 24 तास तत्पर राहतील असं म्हणतात। पप्पांची बहीणबाई आहेत, त्या पण आलेल्या आहेत, कसं पाहता आजचा दिवस कसा वाटतो? छान आहे, खासदार होतील असं वाटलं नक्कीच। हे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचं चेहऱ्यावरती हास्य आहे। आता काहीतरी वेगळं करण्याची जिद्द जी त्यांच्या मनात आहे ते पाहून वाटायला पाहायला मिळते। आजचा दुसरा दिवस आहे, आता उद्यापासून एक नवीन नियोजन करण्यात येईल असंही त्यांची लेख जी आहे डॉक्टर हर्षदा सांगते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, केस, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।